कौतुक करेन आम्ही टीम ससून अवघर क्रिकेट क्लबचं. धावपल भरपूर राहिलंय. शेड्यूल मध्ये जे बिघाड होता ते चेंजेस केले आणि सहकार्य केल्याबद्दल टीम ससून अवघर आपला खूप खूप आभारी आहोत. कारण की टीम 94 संघ लॉट मध्ये होता आणि काही कारणास्तव तो संघ इथे आला नाही तर चेंजेस केले. विनय पाटील, हर्षद पाटील धन्यवाद सहकार्य केल्याबद्दल. कारण की काही संघ आपण पाहिले मॅच असतो मग नाही एखाद्या ठिकाणी खेळण्याकरता गेला तर भरपूर साऱ्या मग मिसअंडरस्टँडिंग होतात. इथे डायरेक्ट ससून ओगरने या स्पर्धेकरता सपोर्ट केलाय. विकी रायकर यांचं आगमन झालंय. वेलकम विकी रायकर, वन मॅन आर्मी. आपण आमच्या स्टेजवरती या. विकी रायकरचा तो बीमर बॉल आज कुठेतरी कोचला जाईल. चंदन देवळीकर देखील आहेत. चंदनजी देवळीकर आपण देखील या आमच्या मुख्य मंचावरती. प्रवेशजी देवळीकर, प्रशांतजी देवळीकर साहेब आपण देखील या. प्रशांतजी म्हात्रे, प्रशांतजी म्हात्रे आपण देखील या. सर्व पाहुणे आहेत त्यांना विनंती करेन की आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा. चैतन्य आणि हितेंद्र भोईरचं कौतुक कारण की चॅम्पियन क्रिकेटमध्ये जेव्हा पंचांना आराम दिला जातो त्यावेळी हे दोन पंच नेहमी रेडी असतात. परंतु आमच्या पंचांचं देखील कौतुक कारण की नेहमी नॉन स्टॉप अंपायरिंग ते करतायत. अशोक राऊत सर, उपेंद्र सर. ससून अवघरची देखील स्पर्धा पुढच्या वीक मध्ये येईल आणि जे आयडी दिलेत ना तुम्हाला आयडी त्याच्यावरती फोटो ससून अवघरच्या स्पर्धेमध्ये सर्वांनी ती लिस्ट आणि स्टॅम्प ससून अवघरच्या स्पर्धेमध्ये तुमच्या फोटोवरती येईल. म्हणून फोटो जे आहेत ते आपण लावून घ्यायचे आहेत. लोकेश भोईर एल बी मॅन इन फॉर्म आहे टीम ससून अवघर क्रिकेट क्लब मध्ये. बॅटर आता ही जर लढाई पाहिली तर आजूबाजूच्या गावातले आहेत. टीम ससून अवघर आणि त्यांच्या अपोजिट जय महाकाल मालजी पाडा. दोन्ही संघ जर पाहिले तर आजूबाजूच्या परिसरातील समीर राऊत आणि आपण बघतोय सनी. समीर राऊत एक घातक बॅटर आणि नक्कीच सध्या या हंगामामध्ये पाहूया तशी खेळी कशा प्रकारची असेल. डॉट बॉल
आणि इथे आणखीन एक डॉट बॉल. मला वाटतं एकसारखा गणवेश नाही आहे जो शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर आहे. तर 3 रनची पेनल्टी ससूनगर टीम तुम्हाला लागले. असोसिएशनचे जे रूल्स आहेत त्या नियमानुसार मोठा फटका खेळायचा होता. इथे हर्षद पाटील आहे आणि झेल सोडणार नाहीये. विकेट गेला. चार बॉल. ओ लोअर फुल टॉस बॉल. इथे हा बॉल डॉट. विनय पाटील. विनय पाटील आलाय नवीन बॅटर. आज ससूनगरच्या अगेन्स्ट धुवाधार इनिंग पाहायला मिळेल की इथे धुवाधार गोलंदाजी. लोकेशने काय गोलंदाजी केले. मागील 2-3 स्पर्धा गाजवल्यात मागील वर्षीपासून. लोकेश एक वेगळं रूप धारण केलंय. हो यावेळी फुलटॉस बॉल. फुलटॉस बॉलला व्यवस्थित खेळू शकला नाही बॅटर. 1 रन कंप्लीट आणि एकच वर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. टोटल टीमची धावसंख्या 2 धावा. 1 ओव्हर 2 धावा. देऊया डीजेला संधी. अमय आलाय बॉलिंग मार्क वरती. पहिल्या षटकाला जवळजवळ 4 मिनिटं गेलेत. जबरदस्त गोलंदाजी. टायमर देखील ऑन आहे. ड्राईव्ह केला ऑन साईडला. जोराने मारण्याचा विचार होता. फोर्स केले लोकेश. थोडस स्ट्रगलिंग आणि आता 2 धावा कंप्लीट. 2 या धावसंख्येने टीमची धावसंख्या 4. रन. टीम ससूनगर वर्सेस जय महाकाल मालजीपडा हा मॅच. पहिल्या हाफचा हा शेवटचा मॅच. हवेत टर्न केलाय. स्ट्रेट ड्राईव्ह केलाय इन टू द गॅप मध्ये आणि तिथे फिल्डर आहे तो वेट अँड वॉच करतोय अजूनपर्यंत. ऋग्वेद. इथे या 2 धावा पुन्हा एकदा. या 2 धावसंख्येने टीमची धावसंख्या 6. 6च्या घरामध्ये 2 बॉल 6. यंगस्टर अमय. मूर्ती लहान कीर्ती महान. छोटा पॅक बडा धमाका करावा लागेल आज अमयला. लोअर फुलटॉस बॉल. विकेट जाण्याची दाट शक्यता आहे. ऋग्वेद रेडी नव्हता. या अगोदरचा बॉल देखील पाहिला की स्ट्रगलिंग राहिले. बॉलवरती तुम्हाला जावं लागेल. आउटफील्ड आहे तिथे थोडस चढ उतार आहे आणि त्याचा फायदा नेहमी राहील फिल्डिंग करणाऱ्या टीमला. म्हणून आशा सोडू नका या ग्राउंड वरती खास.
सहजरित्या बाउंड्री जाणार नाहीये. या 3 धाव्याने धावपळक पुढे येते. टीमची धावसंख्या 9 धावा. 3 बॉल 9. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, सर्व आयोजकांचं, सर्व खेळाडूंचं, सर्व संघांचं करूया हार्दिक स्वागत. सर्व पाहुण्यांचं करूया हार्दिक स्वागत. हो, यावेळी पाहिलं अपील केली होती. इम्पॅक्ट पाहिला तर आउटसाइड ऑफ स्टंप. आणि इथे मात्र लेग बाईटच्या माध्यमातून 1 धाव. एका धावेने धावपळक पुढे येईल. दहा धावा. 4 बॉल. पुन्हा एकदा पायातला बॉलला फक्त दिशा दिली. अप्रतिम बॉल. फुल टॉस बॉलला गॅप मध्ये इन टू द गॅप. विनय पाटीलच्या बॅट मधून चौकार. पाच बॉल आणि 14 धावा. या ओव्हर मध्ये पाहिलं तर जास्तीत जास्त धावा येत आहेत. आम्ही कुठेतरी स्टंप उडवण्याच्या इरादामध्ये फुल टॉस बॉल देऊन बसतोय आणि स्क्वेअरले गेला. चौकार. चौकार आलाय. मिडॉनच्या दिशेने रनआउटची संधी आहे. चुकीच्या एंडला फेकी केले. नॉन स्ट्राईक एंडला फेकी पाहिजे. इथे रनआउट असू शकला असता. इथे षटकाची होईल समाप्ती. 2 ओव्हर 15 धावा. जय महाकाल मालजीपाडा संघ बॅटिंग करत असताना देऊया डीजेला संधी. ची धावसंख्या आहे 15 धावा. पहिल्या इनिंग नंतरचे 3 धावा जय महाकाल मालजीपाडा तुमच्या खात्यामध्ये ऍड केले जातील. 3 रनची पेनल्टी आहे ससून ओगर टीमला. एकसारखा गणवेश नाही त्या कारणास्तव. बघा आतापर्यंत 8 मिनिटांमध्ये 2 षटक समाप्त केले. म्हणून जो रिदम असतो तो नेहमीच कॅरी फॉरवर्ड केला पाहिजे. बॉलिंग मार्कवरती लोकेश. लोकेश आलाय पुन्हा एकदा. विनय पाठीमागच्या दिशेनेच केलायचं होतं. चेंडूला उडवलंय. फिल्डर आला होता आणि बरोबर कॅच पर्यंत पोहोचला. कॅच सुटलाय परंतु एफर्ट चांगले होते. प्रयत्न अप्रतिम होते. रेग्युलर सराव नसावा आणि म्हणूनच तिथे कुठेतरी हा कॅच सुटलाय. विदाऊट प्रॅक्टिस टीम ससून अवघर पाहायला मिळते आपल्याला. मला वाटते ससून अवघरची स्पर्धा झाल्यावर सर्व प्रॅक्टिस मध्ये दिसतील. इथे हा बॉल डेड. लोकेश भोईर बॉलिंग मार्कवरती. विनय. इथे पाहिलं तर विनयने बॉल बॅटिंग करताना सोडला आणि एसटी रक्षक विनयने बॉल सोडला. खराब बॉल तर होता. केलपट्टीच्या बाहेर मला वाटते पिचिंग केलाय. आणि इथे नो बॉल प्लस 4 टोटल 5 एक्स्ट्रा रन आणि येणारा बॉल सुद्धा फ्री हिटचा बॉल. खराब बॉल लोकेशचा. म्हणून रनवे मध्ये मगाशी बिघाड झाला आणि तो बिघाड झाल्या झाल्याच लगे नो बॉलचा इशारा आलाय. येणारा फ्री हिटचा बॉल.
या 5 एक्स्ट्रा धाव्याने धावफलक पुढे येते. टीमची धावसंख्या 22. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल होता, फ्रीटचा बॉल आहे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न, रनआउटची संधी. विनय पाटील लेस्टनच्या मागे आणि स्ट्राईक एंडला देखील विनय पाटील. या 2 धावा कंप्लीट. 2 या धावसंख्येने टीमची धावसंख्या आहे टोटल 24 धावा, 2 बॉल. येस, टीव्ही अंपायर. टीव्ही अंपायर आपण यायचंय. रनआउट करता का? येस, रनआउट साठी मागणी केले. 2 कॅमेरे आहेत तर तुम्हाला एक रिव्ह्यू आहे. तो वाईट, रनआउट आणि बिमर चेंडू करता. थर्ड अंपायर अशोक राऊत सर. विकेट आहे, रनआउटच्या माध्यमातून विकेट. आणि नक्कीच टेक्नॉलॉजी आहे तर त्याचा नक्कीच फायदा झाला पाहिजे आणि तो फायदा झालाय फिल्डिंग करणाऱ्या टीमला. पण नुकसान सुद्धा झालंय फिल्डिंग वाली टीम. एक्स्ट्रा मेंबर ड्रेस कोड मध्ये नाही आहे, त्या कारणास्तव अजून 3 रनची पेनल्टी. जे रूल्स अजिंक्य संघाला देखील अशी पेनल्टी लागली होती, आपण पाहिलं कामणच्या ग्राउंड वरती. तर टोटल 6 रनची पेनल्टी लागले ससून अवघड टीमला. तेवीस. ड्राईव्ह केला, इनसाइड आउट. कव्हर मध्ये बॉल खेळलाय. बघा, जे सूचना प्रत्येक मॅचला देतो की 15ची लिस्ट आहे, त्यामधलं 11 प्लेयर प्लेइंग 11 मध्ये आणि 12वा सुद्धा कंपल्सरी ड्रेस कोड मध्ये पाहिजे. म्हणून हे सातत्याने सूचना आम्ही देतोय. आणि 12वा मेंबर सुद्धा ड्रेस कोड मध्ये नाही आहे, त्या कारणास्तव पेनल्टी. म्हणजे एक तर अगोदर जो प्लेइंग 11 मध्ये आहे त्याच्याकडे टी शर्ट एकसारखा नाही, ती पेनल्टी. आणि 12वा मेंबरचे टी शर्ट एकसारखे नाही, ती पेनल्टी. 6 रनची पेनल्टी टोटल लागले. आणि विनय पाटील सातत्याने ऍक्शन रिप्ले पाहतोय. बॉल सुटताना त्याच्या हातून वाईट आणि +1. लोकेश भरकटलाय. चांगली गोलंदाजी केली होती पहिल्या ओव्हरमध्ये आणि त्यानंतर थोडासा डगमगलाय. टीमची धावसंख्या आहे 26. जेवढे एक्स्ट्रा बॉल तुम्ही टाकाल ना तर ते पेनल्टी सुद्धा लागते की एक प्लेअर आतमधली.
म्हणून आता पर्यंत चांगला खेळ राहिलाय. मोठा फटका खेळायचा आहे, चेंडू हवेत आणि आता मात्र झेल नाही सुटणार. विकेट डाऊन, गडीबा. चार बॉल आणि टीमची धावसंख्या आहे 26. दीपेश आलाय. बघा, तुम्ही बॅटिंग करणाऱ्या टीमला देखील सूचना आहे की बॅटर तुमचा लवकर जाणं गरजेचं आहे. तो टाइम तुमच्यामध्ये ऍड करू आम्ही. बॅटर यायला जवळजवळ 1.5 मिनिटं गेलाय. आणि आता स्ट्राईक वर येईपर्यंत 2 मिनिटं झालेत. ओ, यावेळी हा बॉल पाहिला तर पंचांकडून इशारा तर आलाय नो बॉलचा आणि त्यानंतर चौकार. भीमर बॉल आणि भीमर बॉल गोलंदाजा बिमार करणारा बॉल आहे. भरपूर सारे खेळाडू नाही आहेत तरी सुद्धा जे आहेत त्यांना घेऊन आल्यात ससूनवगर टीम आणि त्याच पद्धतीने चांगला खेळ राहील. फ्रीडचा बॉल बॅक टू द बॉलर. इथे हा बॉल डॉट बॉल येतोय. आतापर्यंत पाहिलं तर लोकेश 5 बॉल आणि टीमची धावसंख्या 31. पहिल्या ओव्हरमध्ये 2 धावा दिल्या होत्या आणि कुठेतरी लोकेश दुविधा माइंड मध्ये एक वेगळं माइंड सेट गोलंदाजी करताना पाहायला मिळते. पॉझिटिव्ह अप्रोच करावा लागेल. आता यावेळी सुद्धा नो बॉल. खेळपट्टीच्या बाहेर पिचिंग केलेला बॉल. 2 वेळा खेळपट्टीच्या बाहेर बॉल आलाय आणि एक बिमर बॉल. या मॅच मध्ये पाहिलं तर या ओव्हर मध्ये 3 नो बॉल. अशी गोलंदाजी राहिली तर दबावमध्ये येईल टीम ससूनवगर. आता हा बॉल अप्रतिम आहे आणि इथे हा डॉट येतोय. 3 ओव्हर आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर फळकावरती 32 धावा आहेत. इथून कमबॅक गोलंदाजाला करावं लागेल कमी धावा देत. 50-60च्या आत अडवलं तर एक फायटिंग टोटल तुम्ही चेस करू शकता, सेट करू शकता. घेऊ एक डीजे ब्रेक. पाणी घेऊन जायचंय. कमिटी मेंबर पाणी पोचवा ग्राउंड मध्ये. बघा, नियम व अटी आहे त्यामध्ये देखील तो नियम आपल्यापर्यंत आलाय. स्पर्धेत ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी असेल आणि प्रत्येक संघाच्या जर्सीवर चॅम्पियन क्रिकेटचा लोगो असला पाहिजे कंपल्सरी. लोगो नसेल तरी त्या संघाला किंवा ड्रेसिंग नसेल त्या संघाला 3 रनची पेनल्टी आहे.
आणि 12वा खेळाडू ड्रेस कोड मध्ये कंपल्सरी असेल, ते आपण 15 जणांची लिस्ट दिले त्यामधला असावा. तो देखील जर गणवेशामध्ये नसेल तर ती वेगळी पेनल्टी असेल. प्लेइंग 11चं जर्सी आणि 12th मॅनची जर्सी हे दोन्ही वेगवेगळी पेनल्टी आहे. जे चॅम्पियन क्रिकेटचे रूल्स आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवल्यात, नियम व अटी, त्यामध्ये या सर्वांचा उल्लेख केलाय. बॉलिंग मार्क वरती आला आहे. अमृत अमृत आलाय. समीर राऊत. कमी स्ट्राईक आले या मॅच मध्ये. बॉक मधला चेंडू उठा ड्राईव्ह केला ऑन साईडला आणि इथे मात्र एकच रन. एका धावेने धावफलक पुढे. टीमची धावसंख्या आहे 33 धावा. दुपारचं सत्र आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये आपण बघतोय एका साईडला टीम ससून ओगर फिल्डिंग करते आणि एका साईडला बॅटिंग वाला संघ जय महाकाल मालजीपाडा. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉल वरती फुल टोल वसूल केला आता दीपूने. षटकार. पहिली ओव्हर जी होती ना लोकेशची, तिथे असं वाटलं की लो स्कोरिंग मॅच होईल. 2 रन होते, 1 विकेट. अमयने देखील 12 धावा दिल्या होत्या आणि त्यानंतर लोकेश भोईरची तर तिसरं षटक खूप महागडं. आणि त्यानंतर आता या दुसऱ्या बॉलवरती फुल टॉस बॉल जास्त जातात आज. असं नाही की लोकेश आणि अमृत, प्रत्येक चांगले चांगले गोलंदाज फुल टॉस बॉल. मागील मॅच मध्ये 6-19 तिथे सुद्धा फुल टॉस बॉल दिला आणि तो पांजू संघाला बाहेर घेऊन गेला या स्पर्धेच्या. टीमची धावसंख्या 39. दीपेश म्हात्रे करता पुढचा बॉल. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल, जागा बनवली स्क्वेअर लेगला. हा बॉल खेळलाय डीप मध्ये. 1 धाव. एका धावेने धावफलक पुढील. टीमची धावसंख्या आहे 40 धावा. 3 बॉल. बॅक टू द बॉलर. यावेळी रनआउटची संधी, परंतु संधी हुकले. बॅकअपला आहे फिल्डर आणि इथे 1 धाव. समीर राऊत सध्या सिंगल वरतीच स्ट्राईक रोटेट. दीपूला जास्त स्ट्राईक देतोय. टीमची धावसंख्या आहे 41. असं नाही की खराब गोलंदाजी राहिलंय, गोलंदाजी अप्रतिम राहिले. 4 ओव्हर मध्ये 41 आपण म्हणू शकतो की एक कमबॅक केलाय टीम ससून ओगरने. हो, खाली राहिलाय बॉल. इथे जर बॉल राहिला ना तर डाऊट आहे तो म्हणजे बॅटर वरती. आता डाऊट होता तो गोलंदाजावरती. खाली तर राहिलाय बॉल परंतु ऑफ स्टंपच्या बाहेर. वाईड बॉल. 42 धावा. शरीराचा वेध घेणारा चेंडू आणि इथे पाहिलं तर 1 धाव असेल.
मला वाटते लेग बाईटची असेल. लेग बाईटच्या माध्यमातून थँक्यू अंपायर. एका धाब्याने धावपळक पुढे येते टीमची धावत संख्या 43. 5 बॉल, चौथ्या ओव्हरचा अंतिम बॉल. मोठा फटका खेळायचा फिल्डर येतोय आणि इथे आता मात्र लोकेश सातत्याने चुका त्याच्याकडून होत आहेत. चौकार. सत्तेचाळीस धावा. टीम ससून अवघर जे नो वाईट टाकले ना तिथे कुठेतरी टाइमपास झाला म्हणून एक प्लेयर सध्या आतमध्ये येईल तुमचा सर्कलच्या. म्हणजे आज म्हणावं तर पॅनल्टीवर पॅनल्टी. एक ड्रेसिंग कोड, एक 12वा ड्रेसिंग कोड आणि आता टाइमपास झाला त्याच्यामुळे एक प्लेयर सर्कलच्या आतमध्ये. आणि हे जे नियम आहेत तेच आम्ही सांगतोय. असं नाही की आयोजक आणि कॉमेंटेटर स्वतःहून काही सांगतायत. कधी कधी बोलणाऱ्याला धरला जाते परंतु जे नियम लागू आहेत ना ते नियम आम्ही सांगतोय. आणि सातत्याने जे तुमचे अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष, खजिनदार, सचिव, सभासद त्यांनी हे नियम लावलेत. ते नियम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. वेलकम बाबा, आपलं हार्दिक स्वागत. विनय आलाय आज. हर्षद नाही, विनयला स्लॉग ओव्हर मध्ये. बघूया विनय, जुनं ते सोनं, अनुभवी. यावेळी चेंडू बराच काळ हवेत आणि नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. सर्कलच्या आतमध्ये आरामात 2 धावा कंप्लीट. तो देखील बॉल मिड ऑन रिझनला आलाय. अनुभव आहे विनयकडे आणि तो अनुभव आता शेअर करेल. 49 धावा. स्लोवर वन चेडू पुन्हा एकदा मिडॉनच्या दिशेने चेडू निघून गेलाय. लॉंग ऑनला थोडस मिसफील्ड परंतु एकच रन. 50 धावा जय महाकाल मालजीपाडा संघाच्या कंप्लीट होत आहेत. जे एक सेफ आकड्यापर्यंत तर पोहोचला. एक इथून 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 8 ते 10 धावा त्याचा विचार मालजीपाडा संघ करतोय. 6 रनची पेनल्टी सुद्धा आहे. याकडे सुद्धा विनयचं लक्ष असू द्या. ओ यावेळी पुन्हा एकदा समीर राऊत स्ट्रगल आणि स्ट्रगल राहिलाय. 1 रन कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. सध्या टीम ससून अवघरचं देखील भरपूर स्ट्रगल राहिले या मॅच मध्ये. आणि या 2 धावा लेग बाईटच्या माध्यमातून 2 धावसंख्येने धावपळक 52 धावा. यानंतर होणारा मॅच त्याची चर्चा देखील आपण करणार आहोत. एका साइडला टीम सोनिका माता मालोडी बी आणि त्यांच्या अपोजिट आहे पतुपैकर अंकुशमुती दत्ता आली. या 3 बॉल नंतर आपण लगेच टॉसला आले पाहिजेत. दत्ता आली आणि मालोडी बी. बाईकच्या माध्यमातून या धावा येत आहेत. आणि मला वाटतं आता तिसरा मॅच आणि सेकंड राऊंडला बॅक टू बॅक दत्तावली आणि मालोडी बी हा आपण पाहणार आहोत. एक चुरस फाईट. 54 धावा बाईकच्या माध्यमातून. 2 धावा आल्या. समीरने भरपूर स्ट्रगल केलं आणि आता मात्र त्याच्या बॅट मधून आलाय धुमधडाका
षटकार. साठ धावा. आजच्या दिवसातला हायेस्ट स्कोर. मालजीपाडा संघ प्रत्येक टुर्नामेंट मध्ये एक तरी हायेस्ट स्कोर करते. आतापर्यंतचा हायेस्ट स्कोर. यावेळी काय बॉल टाकलाय, जबरदस्त रायझिंग डिलिव्हरी. पहिल्या इनिंगचा खेळ होतोय समाप्त आणि पहिल्या इनिंग मध्ये येस अंपायर वाईट साठी रिव्ह्यू घेतलाय. बघूया अजून रिव्ह्यू बाकी आहे, तो घेऊनच जातील. टीव्ही अंपायर आपण यायचंय. व्हाईट बॉल करता बॅटिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलाय. आमचे टीव्ही अंपायर अशोक राऊत सर, उपेंद्र सर, संदीप गावण सर. विघ्नेश मडवी, मालुडे बीचे कर्णधार या ठिकाणी मंच. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. ऑन फील्ड डिसिजन. आणि लाईनच्या अगदी जवळून आतमध्ये गेला असं वाटला बॉल आणि म्हणूनच ऑन फील्ड डिसिजन. जो डॉट बॉल होता तो डॉट राहील, परंतु टोटल रन झाले आहेत 60 आणि 6 रनची पेनल्टी ऍड करून 66 आणि जिंकायला 67 धावसंख्येचं आव्हान आहे. ससूनवगर टीम लक्ष असू द्या. 60 रन झालेत, 6 रनची पेनल्टी ऍड केली. 66 झालंय आणि 67 धावसंख्येचं आव्हान सामोरं ठेवलंय टीम ससूनवगर संघासमोर. समीर राऊत जे 6 रन आहेत ते ऍड केले शेवटला. या आवाज ऐकूया संदीप गावण सरांचा पुढील मॅच, पुढील इनिंग साठी. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनच्या कमिटी मेंबर्सद्वारे माहिती मिळते की फक्त 3च धावांची पेनल्टी असेल. चॅम्पियन क्रिकेटच्या कमिटी मेंबर्स या ठिकाणी आहेत, फक्त 3च धावांची पेनल्टी असेल. सो हे लक्षात असू द्या. कृष्णाचे पाटील साहेबांचा स्वागत आणि सन्मान आपण करतोय. स्वयं भगत यांच्या शुभ हस्ते
कृष्णाजी पाटील साहेबांचं स्वागत आणि सन्मान अतिथी कक्षामध्ये आपण करतोय. कॅमेरामॅन इथे अतिथी कक्षामध्ये जोडले जातील. कॅमेरामॅन इथे जोडले जातील जिथे आपण स्वागत आणि सन्मान करतोय. आदरणीय सन्मान्य कृष्णाजी पाटील साहेबांचा स्वागत आणि सन्मान आयोजकांच्या माध्यमातून केलं जातोय. श्री कालिका माता चषक 2025 हा रणसंग्राम आपण बघतोय. मालोडी गावची ही स्पर्धा जरी असली तरी आता सध्या आपण पाये गावात आहोत आणि पाये गावातील एक अतिशय सुंदर असं क्रिकेटचं मैदान क्रीडांगण ज्या मैदानावर हा रणसंग्राम सुरू आहे. स्वागत आणि सन्मान झालंय. टॉस सुद्धा फार महत्वाचा असेल. दुसऱ्या फेरीतील हा पहिला मॅच पतू पॅकर्स अंकुशमूर्ती दत्ताई जुचंद्र विरुद्ध श्री सोनिका माता मालोडी बी असा हा मॅच होईल. दोन्ही टीम दरम्यान आपण टॉस करणार आहोत. चंद्रकांत पाटील साहेबांचा सुद्धा स्वागत आणि सन्मान आपण करूया. चंद्रकांत पाटील साहेबांचं स्वागत आणि सन्मान आपण करूया. आपल्याकडे आजच्या दिवसात वेळ फार कमी आहे त्यामुळेच आपण पुढील मॅचचा टॉस सुद्धा या स्टेजवर करणार आहोत. चंद्रकांत पाटील साहेबांचा स्वागत आणि सन्मान आपण करतोय. आयोजकांच्या माध्यमातून हा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी होतोय. आता धावसंख्येचा तुम्हाला अर्थात जे आव्हान पूर्ण करायचं आहे त्याची माहिती देतो. एकूण धावसंख्या 63. 64 धावसंख्येचं आव्हान असेल. 64 धावा जिंकण्याकरता असतील. टॉस उजव्या बाजूला टॉस बॉक्स मध्ये करतायत आमचे अतिथी. कॉलिंग होतोय. एका बाजूला श्री सोनिका माता मालोडी बी आणि दुसऱ्या बाजूला दत्ताई स्पोर्ट जुचंद्र पतू पॅकर्स अंकुशमूर्ती दत्ताई जुचंद्र. टॉस कोणी जिंकलंय? 4 षटकांचा हा मॅच असेल आणि विघ्नेशने हा टॉस जिंकलाय. श्री सोनिका माता मालोडी बी टीमचे ते कॅप्टन आहेत. निर्णय घेतलाय फिल्डिंगचा. दुपारच्या सत्रामध्ये उपस्थित असलेले आमचे सर्व प्रमुख अतिथी स्पर्धेमध्ये सहभागी होणारे आजच्या दिवसातील सर्व संघ आणि या स्पर्धेचा आनंद लुटण्याकरता दूरवरून आलेले आमचे लाडके प्रेक्षक या सर्वांचंच श्री सोनिका माता मालोडी चषक 2025 मध्ये सहर्ष असं स्वागत करतोय. कारण श्री सोनिका माता चषक 2025 चा हा रणसंग्राम मालोडी गावातील प्रतिष्ठित खेळाडूने या स्पर्धेचं आयोजन केलंय. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही क्रिकेटची स्पर्धा आहे. आदरणीय कृष्णाजी पाटील यांना आपण बघितलं. कारभाव गावचे माजी उपसरपंच आपण बघितलं आणि खास करून जितू पाटील यांचे आजोबा कृष्णाजी पाटील यांना टॉस साठी आपण टॉस बॉक्स मध्ये पाहिलं होतं. वेलकम सर. हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही आपलं स्वागत करतोय श्री सोनिका माता चषक 2025 मध्ये. चला आपण दुसऱ्या चर्चा करूया. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ससूनगर क्रिकेट क्लब आता खेळताना दिसतोय आणि त्यांना जिंकण्याकरता 30 चेंडूंमध्ये 64 धावांचं आव्हान आहे. विनय पाटील आणि हर्षद पाटील हे दोन बिनीचे खेळाडू प्रारंभिक फलंदाज उतरलेत. पहिले षटक टाकण्याकरता जय पाटील गोलंदाजी मार्गावर आलाय. तगडा अनुभव आहे जयकडे आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेचा इशारा आलाय. पहिल्या षटकामध्ये 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत. एक लॉंग ऑफ आणि एक खेळाडू आहे ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. फुल टॉस बॉल कव्हरच्या दिशेने चेंडूला पाठवून दिलाय. चेंडू आता क्षेत्ररक्षकाकरता थांबणार नाही. तो वेगाने पुढे निघून जाईल. सीमारेषे पार. मिळतील धावा 4. शानदार स्ट्रोक चौकार. अशोक राऊत सर एका वेगळ्या लय मध्ये आपल्याला येताना दिसतोय. टेनिस विश्व गाजवलंय. अक्षय साटम नेहमीच
म्हणत असत एक डायलॉग हिंदीमध्ये की किताबों पर धूल लगने से कहानियां खत्म नहीं होती. तसंच अशोक राऊत यांनी टेनिस विश्वामध्ये केलेले विक्रम विसरले जाऊ शकत नाही. शॉर्ट बॉल बेधडक मारलाय कडक ओव्हर द काउ कॉर्नर एरिया सिक्सर. अफलातून बॅटिंग करताना आता सध्या तरी विनय पाटील. मला असं वाटतं की यंदाच्या हंगामामध्ये विनय पाटील याने अगदी मनावर धरलंय. सुरुवातीपासूनच एक चांगले टॅलेंटेड खेळाडू, एक तंत्रशुद्ध खेळाडू म्हणून त्याची ओळख होती. जुनं ते सोनं, अनेक वर्षापासून ते क्रिकेट खेळतायत आणि आता सुद्धा तीच धमक, तीच चमक, तीच दहशत, तोच दरारा आपल्याला विनय पाटील या खेळाडूचा या मैदानावर पाहायला मिळतोय अगेन्स्ट जय महाकाल स्पोर्ट्स मालजीपाडा संघा विरुद्ध. पहिल्याच 2 बॉलमध्ये 10 धावा पूर्ण केल्यात. एक चौकार आणि एक षटकार. चेंडू मैदानाच्या आतमध्ये द्या. नवीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये देण्याआधी समीर राऊत यांनी त्याला शोधून काढलाय. सभासद आहेत चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचे चांगले क्रिकेटर. अनेक संघांद्वारे त्यांना मागणी असतं. सुरुवात करत असताना अशोक लेलँड या कंपनीच्या माध्यमातून सुद्धा ते क्रिकेट खेळताना दिसलेत. पुणे येथील सहारा स्टेडियमवर सुद्धा त्यांनी आपली दहशत दाखवलंय. डी.वाय. पाटील स्टेडियमवर सुद्धा चांगला खेळ समीर राऊत या खेळाडूचा. फुलटॉस बॉल हल्ला केलाय. चेंडू हवेत आहे. 1 बाउन्स ओव्हर द रोप. मिळतील धावा 4. चौकार. भरपूर सराव करून आला असं वाटतंय आज विनय. ज्या पद्धतीनं त्याच्या बॅट मधून धावा येत आहेत. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 14 धावा 3 बॉलच्या समाप्तीनंतर. एक तर पॅनल्टी लागली आणि त्यामुळेच ऊर्जा आणखीन वाढवावी लागेल हे दुसऱ्या इनिंग मध्ये बॅटिंग करताना ठरवलंय जणू काही ससूनगर स्पोर्ट्स क्लबने. आणि मैदानाच्या आतमध्ये प्रत्यक्षात खेळी अवगत करतायत. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज जय पाटील. खूप चर्चा या गोलंदाजाची होत असते. आता बघूया काय बदल असेल त्याच्या चेंडूमध्ये. विनय क्रॅकिंग स्ट्रोक स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर कटचा फटका. चेंडू या वेळेला नेमका कुठे गेला पाहूया. काय घडलंय. व्हॉट हॅपन. हाऊ मेनी रन्स. कारण त्या झाडाला कदाचित तो चेंडू लागलाय. लहान मुलं त्या ठिकाणी आहेत. धाव बघूया. आमचे पंच प्रत्यक्षात त्या ठिकाणी जात आहेत, निरीक्षण करतायत. आणि ओ यस क्या बात है. मला असं वाटतं की चैतन्य यांची पंच म्हणून जास्त मागणी वाढेल. इथे चर्चा होते की असाच अंपायर पाहिजे जिथे बघितलं पाहिजे खऱ्या अर्थाने नेमकं काय घडलंय. पाहणी करून योग्य तो निर्णय दिलाय. चौकार आलाय. 4, 6, 4. एकूण धावसंख्या झाली 18. ऑफ स्टंपचा जवळून जाणारा बॉल वाईड लाईनच्या आतून थोडासा चेंडू वळतोय. धावसंख्या धावफळकावर लागली जातोय 5 बॉलच्या समाप्तीनंतर 18. पहिल्या पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी विनय पाटील आपल्या टीम करता करतायत. लढावं लागेल त्यांना. फक्त एखादी छोटीशी खेळी करून संघाला सहभाग देऊन फायदा नाही, तर मोठी इनिंग करावी लागेल त्या खेळाडूला. आता कोळवट टप्प्याचा चेंडू होता. एकदा मिळाली. खराब क्षेत्ररक्षण समीर राऊतचं आणि ह्याची नोंद घेता घेता फलंदाजाने ते पूर्ण केलं 2 धाबा. याच पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तर दाखल 64 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना ससूनगर स्पोर्ट्स क्लबची धावसंख्या 20. 24 बॉल शिल्लक आहेत आणि 24 बॉल मध्ये 44 धावांची आवश्यकता. 11ची अत्यावश्यक धावगती या ठिकाणी वाढलंय. 4 षटकांकरता तुम्हाला 20 मिनिटं दिलेली आहेत. त्या 20 मिनिटांमध्ये 4 षटकं टाकून तुमचे पूर्ण व्हायला पाहिजेत.
एक छोटासा ब्रेक घेऊया. या ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. पहिलं षटक टाकण्याकरता घेतलेला वेळ जर आपण बघितला तर तो 5 मिनिटाचा होता. कारण एक वेळ चेंडू सुद्धा घाळ झाला होता. 5 मिनिटांमध्ये हे पहिलं षटक पूर्ण केलंय. आता दुसरं षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय सनी. एक अतिशय चांगला खेळाडू आहे सनी. एक अष्टपैलू खेळाडू आहे. नेहमीच हास्य चेहऱ्यावर त्या खेळाडूच्या असतं. समोर उजव्या हाताचा बॅटर आहे आता हर्षद पाटील. जे काम विनय पाटीलने आपल्या टीम करता केलंय ना, आज खरं तर कुठल्या त्यांच्या खेम्यामधील समर्थकांना विश्वास नसेल इतकी चांगली खेळी विनय पाटील याने आपल्या या पहिल्या इनिंग मध्ये पेश केलंय. खूपच चांगला एक विश्वासू खेळाडू आहे विनय. ओ शॉर्ट बॉल, परंतु काय घडलं बघूया. पिचिंग थोडीशी पाहिली गेली. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप होता आणि त्यामुळेच पंचांच्या नजरेमध्ये हा खेळाडूला काही नुकसान होणार नाही. लेग बाईचा इशारा आलाय. एका धाब्याची धावसंख्या पोहोचली 21 वर. जिंकण्याकरता 43 धावांची आवश्यकता आहे. उरलेल्या 23 बॉलमध्ये 23 चेंडूंमध्ये पाहिजे 43. पहिल्याच झटकामध्ये धावांचे लयलूट केलंय. त्यामुळेच थोड्याशा अडचणी ज्या आहेत त्या अडचणी कमी झाल्यात ससूनगर स्पोर्ट्स क्लबच्या असं वाटतंय. आज बरेचसे चांगले खेळाडू नाहीत त्यांच्या टीम मध्ये, तरी सुद्धा चांगला फटकेबाजी करणारा खेळाडू आहे विनय. विनय आजच्या दिवसामध्ये फक्त नजरात टिकलेले आहेत विनय या खेळाडूवर. चांगला फटका तो अद्यावत करतोय. स्कोअर इज थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू गेलाय आणि ह्या चेंडूवर मिळत आहेत बॅटरला 4 धाबा. स्कोअर मूव्स ऑन 25. संघाची धावसंख्या बिनबाद 25. चौकारांचा इशारा पंचाने दर्शवला होता, त्या अनुषंगाने तो उल्लेख आम्ही या ठिकाणी केलाय. सो व्हॉट हॅपन, थोडीशा हा सुद्धा वेळ आपला वाया जाईल आणि ह्या वेळेकडे सुद्धा आमचं लक्ष असेल. चांगला खेळाडू आहे. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. जे काही निर्णय पंच तुमच्यापर्यंत देतील ना त्या निर्णयाच्या अगेन्स्ट ओनली अंपायर फक्त 2 धावा असतील. फक्त 2 धावा आणि या 2 धावांचा इशारा आलाय. 2 धावांची धावसंख्या 23. स्कोअर मोज ऑन 23. 64 धावसंख्येचा पाठला करत असता इक्वेशन आणि सिच्युएशन कडे सुद्धा आम्ही लक्ष केंद्रित करतोय. नीरज किनी चांगला लेखाजोखा आमच्या समोर ठेवतायत. दुसऱ्या बाजूला प्रिन्स हे डिजिटल स्कोअर अपडेटरच्या भूमिकेमध्ये आहेत आणि आकाश हे कॅमेरामॅनची भूमिका अदा करतायत. सरळ बॅटने इनसाइड आउट. उंची जास्त गाठली, लांबी कमी. 1 धाव मिळाली. दुसऱ्या धाव्याची हमी. 2 धावा होतात पूर्ण. 2 धावा मिळत आहेत. याचाच अर्थ ह्या षटकामध्ये गोलंदाजी सनी पाटीलची चांगली होतोय. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर त्यांनी खर्च केल्यात 5 धावा. धावसंख्या आहे ती 25. अजून 39 धावा पाहिजेत 21 चेंडूंमध्ये. 21 चेंडू आणि 39 धावांची गरज या मॅचला जिंकण्याकरता ससूनगर स्पोर्ट्स क्लबला. एका बाजूला 2024-25 मध्ये समीर राऊत आणि त्यांच्या टीमने केलेलं प्रदर्शन विसरून चालणार नाही आणि यंदा सुद्धा चांगली सुरुवात. ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर निघणारा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा चैतन्य कारखांडी याचा. 1 धाव मिळाली. एका धावेची धावसंख्येत बदल होतोय. येणारी प्रत्येक धाव थोडासा दबाव कमी करतोय बॅटिंग करणाऱ्या टीमवरचा आणि तो फायदा होतोय. पुन्हा एकदा तो ऑफ स्टंप अँड मिडल, ऑफ अँड मिडल स्टंपच्या दिशेने तो सध्या उभा आहे. बॅटिंग चान्स चांगला होता. आता विकेट मिळेल. महत्वपूर्ण विकेट.
विनय पाटीलची. विनय इज गॉन. पहिला धक्का लागलाय धाव संख्या 26 असताना. विकेट डाऊन, गॉन. चला आपण आता पुन्हा एकदा वळूया. इक्वेशन आणि सिच्युएशन आपल्याला काय दर्शवतोय. सनी पाटील याचं हे षटक चांगलं घटतोय. 4 चेंडूंमध्ये त्यांनी खर्च केले 6 धाबा. पण धाव संख्या 26. आता स्थिती अशी निर्माण झालंय 20 बॉल शिल्लक आहेत आणि 20 बॉल मध्ये जिंकण्याकरता 38 धाबांची गरज आहे. 20 मध्ये पाहिजेत 38. नवीन बॅटर गेल्या लोकेश भोईर. हर्षद पाटील आणि लोकेश भोईर या दोन खेळाडूंना लढावं लागेल. एका बाजूला फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये सुद्धा लढवये खेळाडू आहेत जे कधीच हार मानत नाही. शेवटच्या क्षणापर्यंत मॅच मध्ये आणि त्या मॅचला एखाद्या सामन्याला पकडून ठेवतायत असे खेळाडू आहेत जे महाकाल स्पोर्ट्स मालजीपाडा टीम मध्ये. आता लोकेश नावाचा खेळाडू चांगला फटका सिलेक्ट करतोय. चांगलं सिलेक्शन आणि यावेळेला केलंय 4 धावांचं कलेक्शन. चौकार. काय आज उलटफेर बघायला मिळत आहेत. सकाळच्या सत्रापासून आपण उलटफेर बघतोय. ब्रह्मावती स्पोर्ट्स खार्डी टीमने पांजू स्पोर्ट्स पांजू अशा तगड्या संघाला या स्पर्धेमधून बाहेर केलंय. आता या मॅच मध्ये नेमकं काय घडतंय. कारण चेंडू शिल्लक आहेत ते 19 आणि धावा पाहिजेत 34. थोडासा रनअप मध्ये चुकलाय. डेड बॉलचा इशारा. स्ट्रायकिंगकडे फलंदाज आहे लोकेश भोईर. नुकताच बॅकवर्ड स्कोअर लेग रिझन मध्ये चेंडूला त्यांनी टाकून दिलं होतं जिथे 4 धावा मिळाल्या. फिल्डिंग मध्ये चेंजेस होत आहेत, बदलाव होत आहेत. शॉर्ट बॉल फुल पॉवरफुल लॉंग लेग रिझन मध्ये चेंडू काय थांबणार नाही. तो सरळ जातो सीमारेचे पार. मिळतील धावा 4. चौकार. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत. ससूनगर क्रिकेट क्लबच्या 1 गडी बाद 34. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता धावा पाहिजे 30. इलेक्ट्रिक पॉवर जणू काही संचारली आहे दाखल ससूनगर स्पोर्ट्स क्लब टीम मध्ये. कारण अतिशय चांगले दर्जेदार फटके त्यांच्या बॅट मधून येत आहेत. 2 षटकांकरता लागलेला वेळ सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. ड्रिंक्स मैदानाच्या आतमध्ये गेलेले दिसून येतोय. कारण 2 षटकांकरता जो वेळ खर्च केलाय आतापर्यंत 12.5 मिनिटं खर्च झालेत. नीरज किने आम्हाला सांगतील की आता 2 षटकं टाकण्याकरता शिल्लक असलेले मिनिटं 7.5 मिनिटं आहेत. म्हणजेच आपण 8 मिनिटं पकडूया. त्या 8 मिनिटांमध्ये तुम्हाला ती 2 षटकं टाकून पूर्ण करायची आहेत. हा वेळ सुद्धा आम्ही ग्राह्य धरलाय. हा वेळ पकडला नाही, लक्षात घ्या. ज्यामध्ये थोडासा विसावा झालाय, ड्रिंक्स गेलेले आहे, विकेट्स गेलेला आहे, तो वेळ वगळून ही 12.5 मिनिटं इथे खर्च झालेत. आता 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता पाहिजे 30 धाबा. 12 बॉल मध्ये 34 आलेत, तर 18 मध्ये आता 30 होतील काय. या आधीची जी 2 षटकं होती ती पॉवर प्लेची षटकं आपण पाहिलीत. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग झाली. पॉवर प्ले नंतर आता हर्षद पाटील नावाचा हा खेळाडू काय करेल. मागचं वर्ष सुद्धा त्यांनी गाजवलंय.
खूप चांगला फॉर्म मध्ये तो खेळाडू आहे. एक लक्षात घ्यायला हवं, आजच्या दिवसामध्ये मुख्य खेळाडू विना हा संघ खेळतोय, ज्याच्यामध्ये करण पाटील सारखा खेळाडू नाही, जितू नाही दिसत, देवेंद्र म्हात्रे असे दिग्गज खेळाडू दिसत नाही, ऋतिक पाटील ह्या खेळाडूला सुद्धा आपण पाहिलं नाही. आणि या सर्वांना टाकून आज हा संघ इथे या मैदानात उतरलाय. टाकून म्हणता येणार नाही, हे खेळाडू आजच्या दिवसात उपलब्ध नाहीत. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार, जय पाटील पहिले षटक त्याचं महागडं. ओहो, फुलटॉस बॉल होता, खेळायचा होता, ऑन साइडला चेंडू गेला ऑफ साइडला, कहीं पे निगाह कहीं पे निशाणा. चेंडूला खेळायचा होता ऑन साइडला, चेंडू गेला ऑफ साइडला फॉरवर्ड पॉइंटच्या दिशेने. एकदा मिळाली एका धावेची मदत, धावसंख्या पोहोचली 35 वर. 17 बॉल 29 ची आवश्यकता, 17 चेंडू आणि 29 धावेची गरज आहे ससूनगर स्पोर्ट्स क्लबला. या उलट चांगली धारदार गोलंदाजी टाकावी लागेल जय महाकाल स्पोर्ट्स मालजीपाडा संघाला, आणि ती क्षमता त्यांच्यामध्ये आपण बघितली पाहिली. पुढचा बॉल वाईड यॉर्करचा मारा, ब्रह्मास्त्राचा केलाय वापर, आणि अशा रीतीने आता विकेट मिळाली. लोकेश भोईर इज आउट, गॉन. नेहमीच आपण म्हणत असतो की रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी एका तरी खेळाडूने उचलायला पाहिजे. जबाबदारी विनयने उचलली होती, जबाबदारीने चांगला खेळ केला. 9 चेंडूचा सामना करत 24 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं. एक उत्तुंग षटकार आणि 3 खणखणीत चौकार त्याच्या बॅट मधून आपण पाहिलं. आता जबाबदारी आहे हर्षद पाटील या खेळाडूची, कारण क्रिकेटमध्ये कोणावर अवलंबून राहू नका, स्वतःवर विश्वास निर्माण करा, कारण संध्याकाळ झाल्यानंतर सावळी सुद्धा आपली साथ सोडते. तसंच क्रिकेटमध्ये तुमचा आत्मविश्वास, स्वतःचं अस्तित्व तुम्ही निर्माण करा. ऑफ स्टंपच्याच दिशेने टिचून मारा, वेगवान चेंडू टाकला गेलाय जय पाटील या गोलंदाजाद्वारे. धावसंख्या आता थोडीशी स्वस्त होताना दिसतंय. 3 चेंडू अप्रतिम टाकलेत, फक्त एकच धाव खर्च केली. धावसंख्या आहे ती 35, चेंडू शिल्लक आहेत 15 चेंडूंमध्ये पाहिजेत 29. ऑफ ड्राईव्ह, इनसाइड आउटचा फटका, एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये शतरक्षक फंबल होतोय, फायदा उचलला गेलाय. 2 धाव मिळत आहेत अमय पाटील या खेळाडूला. ओहो, तिसरी धाव घेऊ की नाही या विचारात, आणि नेमकं काय चाललंय. 3 धाव पण पूर्ण होत आहेत, कदाचित 4थी धाव होईल काय. शंका आशंका वर्तवली जाणारा खेळ म्हणजेच क्रिकेट. तशीच शंका आशंका वर्तवली होती धावेबद्दल. धावसंख्या 3 ने पुढे जाते, धावा लागल्या जातात त्या 38 धावा. 64 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, आणि अजून जर आपण विचार केला तर 26 धावा पाहिजेत उरलेल्या 14 बॉल मध्ये. 14 चेंडू आणि 26 धावा. मॅच बनलाय, मॅच बनवलाय, मॅच रंगवलाय, आणि रंगवण्याचं काम केलं या खेळाडूने. पुढचा बॉल कोळवट्या पद्धत चेंडू होता हर्षद करता. हर्षद न्याय चेंडूला खोळून काढला जातं मिड ऑफ मध्ये. खराब क्षेत्ररक्षण समीर राऊतचं, आणि फायदा उचललाय हर्षद पाटील या खेळाडूने. 2 धावा अंकित केला जात आहे. 2 धावांची धावसंख्या पोहोचली 40 वर. दबाव दडपण फिल्डिंग करणाऱ्या टीमवर सुद्धा आहे, जितका दबाव बॅटिंग करणाऱ्या टीमवर आहे. आता 13 बॉल शिल्लक आहेत, आणि 13 बॉल मध्ये पाहिजे 24 धावा. रिक्वायर रन रेट थोडासा कमी झालाय, 13 मध्ये पाहिजे 24. जय पाटील क्लास गोलंदाजी. फुल टॉस बॉल, चांगला ड्राईव्ह आहे, गॅप मध्ये चेंडूला टाकलंय. एकदा मिळाली, स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय हर्षद पाटील हा खेळाडू. 3 षटकांची समाप्ती, प्रत्युत्तर दाखल 64 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना ससूनगर स्पोर्ट्स क्लब टीमची धावसंख्या झाली 41. 12 बॉल शिल्लक आहेत,
आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 23 धावांची गरज आहे. 23 धावा होतील काय, शंका आशंका मनामध्ये निर्माण झालंय. या शंकेचं निवारण करण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. सूरज के आगे शतरमुर्ग पे बैठे अपने पंख फैलाए आएंगे आपके सपनों के राजकुमार. इतनी ग्रैंड एंट्री होगी. 12 मध्ये पाहिजे 23 धाबा. थोडासा संपर्क डीजे मास्टर सोबत आमचा होऊ शकला नव्हता, दिलगिरी व्यक्त करतोय. आता नेमकं काय गणित आखलं जाईल, काय डावपेच आखले जातील. 3 षटकांकरता खर्च केलेत 17.5 मिनिटं. 3 षटकांमध्ये 17.5 मिनिटं तुम्ही खर्च केलेत. 12 बॉल मध्ये 23 धाब्याची गरज आहे. आतापर्यंत लढा दिलाय गोलंदाजांनी, तसाच लढा दिलाय फलंदाजांनी. हर्षद पाटील जोपर्यंत त्या बॅटिंग क्रीज मध्ये आहे ना, तोपर्यंत धावा शक्य आहे असं म्हटलं जातं. त्यांचे समर्थक खंदे आहेत. दुसऱ्या बाजूला समीर राऊत हा ट्रम्प कार्ड खेळाडू आहे. कधीही केव्हाही बदल घडवून आणणारा खेळाडू म्हणजे समीर राऊत. जसा मी उल्लेख केला की अशोक लेवलँड कंपनीद्वारे सुद्धा तो क्रिकेट खेळलाय. लेदर क्रिकेटच्या मॅचेस मध्ये सुद्धा त्याने आपली गुणवत्ता सिद्ध केलंय. पुणे येथील सहारा स्टेडियमवर सुद्धा मॅन ऑफ द सिरीज हा किताब ज्याने मिळवलाय, असा हा टेनिस विश्वातील गुणवंत खेळाडू समीर राऊत याच्या हातामध्ये चेंडू आहे. 12 बॉल आणि 23 ची गरज आहे. 11:30च्या सरासरीने ती वाटचाल करायची आहे. फिल्डिंग मध्ये बदलाव केले जात आहेत. स्कोअर लेग, मिड विकेट, काउ कॉर्नर, लॉंग ऑन, ऑफ साइडला आपण बघतोय एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ आणि 38 सर्कलच्या आतमध्ये थर्ड मॅन, बॅकवर्ड शॉर्ट लेग, स्वीपर कव्हर हे खेळाडू ठेवले गेलेत. ही रणनीती आहे, हे डावपेच आहे. समीर राऊत तयार. ओ चांगलं टायमिंग. चेंडू मिड विकेटच्या दिशेने. एक धाव पाहून पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याची घाई करणार नाही. व्हॉट फिल्डिंग. तितकाच अॅक्युरेट थ्रो केला गेलाय. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 42 वर. 11 बॉल शिल्लक आहेत आणि 11 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. 11 मध्ये पाहिजे 22. काय हे क्रिकेट आहे, ज्या क्रिकेटने आज पूर्णतः, ज्या क्रिकेटमुळे आपले खेळाडू बदललेत, प्रसिद्धी मिळाली, पैसा मिळतोय, चांगला फिटनेस मेंटेन होतोय, नाव होतोय. शॉर्ट बॉल, अंतिम क्षणी बॅटचं ब्लेड ओपन केलंय. चेंडूला फॉरवर्ड पॉइंटच्या दिशेने वळवलं. एक धाव मिळाली आणि अखेर अमय यांनी या 2 धाव पूर्ण केल्यात. 2 धाव्याच्या मदतीनं धाव संख्येत होतोय बदल. धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत 44. आज जे खेळाडू ससू नवगर टीम मध्ये खेळताना दिसत नाही, ते खेळाडू कदाचित या मॅचला बघत असतील आणि जो परफॉर्मन्स दिलाय ससू नवगर स्पोर्ट्स क्लबने त्याबद्दल ते खुश असतील. स्थिती जाणून घेऊया. आता जिंकण्याकरता बरोबर 10 चेंडूंमध्ये पाहिजेत 20. 10 चेंडू, 20 ची गरज. ऑफ स्टंपर शफल झालाय. टॉप एज लागलाय. कदाचित या 2 धावा होतील काय. एकच धाव. हर्षद आणि अमय याचा हा चांगला कॉल. एका धाव्याच्या मदतीनं धाव संख्या 45. एक धाव, जिला आपण लाईफ लाईन असं म्हणतोय, जीवन रेषा असं म्हणतोय, आणि खरोखरच ती जीवन रेषा आहे. एका धावेनेसे आपण कित्येक बलवान संघांना पराभवाच्या छायेमध्ये जाताना पाहिलंय. 9 बॉल शिल्लक आहेत आणि 9 मध्ये पाहिजेत 19. 9 बॉल रिमेनिंग, 19 रन्स रिक्वायर्ड टू विन. कोण जिंकेल या मॅचला, मालजी पाडा की ससू नवगर. मोठा फटका. चेंडू फाईन लेग पट्ट्याच्या दिशेने वेगाने जातोय. सीमारेषे पार, आर पार, दमदार, शानदार, बहरदार, डोलदार, वजनदार. बॅटरने ठोकलाय षटकार. क्या बात आहे. स्टार्ट जो मिळून दिला विनय पाटीलने, त्याच्यानंतर आता आत्मविश्वास हर्षद पाटील या खेळाडूचा वाढलाय. 6 धावांची धावसंख्या पोहोचली 51. आता जिंकण्याकरता 8 बॉल मध्ये पाहिजे 13. 8 चेंडू आणि 13 धावेची आवश्यकता ससूनगर स्पोर्ट्स क्लबला
या टीमला पेनल्टी अंगावर घेऊन सुद्धा जिद्दीने आज काहीतरी कार्य करायचं आहे आणि ते कार्य इथे पार पाडताना दुसरा संघ समीर राऊत काय डावपेचा खेळ. शॉर्ट बॉल, मोठा फटका, चेंडू जाते लॉंग स्टॉप रिझन मध्ये. एक नाही, दोन नाही, तीन नाही, टेट टेट टेट. बॅटरला मिळते 4 धावांची भेट, चौकार. पूर्णांक 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 55. आता 7 बॉल शिल्लक आहेत आणि 7 बॉल मध्ये 9 धावांची गरज आहे. अजून वेळ जर गेला तर मग 4थ्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू घ्यावा लागेल. 5व्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू घ्यावा लागेल. जय महाकाल स्पोर्ट्स मालजीपाडा टीमला खर्च झालेल्या वेळेबद्दल आम्ही ह्या चेंडू नंतर ती माहिती देणार आहोत. चेंडू शिल्लक आहेत 7 बॉल मध्ये पाहिजेत 9 धावा. व्हॉट मॅच, व्हॉट मॅच. मॅच होता कुठे आणि आता मॅचला आणलंय कुठे. 7 चेंडू 9 ची आवश्यकता. हर्षद आज चमकतोय. जी काही त्याने मागच्या 2024-25 मध्ये केली होती तशीच काही आज आपल्या संघाकरता तो करताना दिसतोय. तो लढतोय. दुसऱ्या बाजूला गोलंदाज समीर राऊत हा सुद्धा लढणारा खेळाडू. शॉर्ट बॉल, धावा होतील की नाही त्या खेम्यामध्ये चालली होती हुरू आणि चेंडूला पाठवलं बॅटरने दूर दूर दूर. षटकार. थँक्यू सो मच. जास्तीत जास्त वेळ खर्च केला त्यामुळेच आता 5व्या षटकामध्ये एक खेळाडू 30 यार्ड सर्कल मध्ये घ्यावा लागेल. टायमर इथे ऑन होता आणि या सूचनांचं पालन प्रत्येक टीमने आतापर्यंत केलं. माहिती आम्हाला मिळते आणि त्या माहितीनुसारच आम्ही हा उल्लेख करतोय. 6 बॉल शिल्लक आहेत. 6 बॉल मध्ये जिंकण्याकरता 3 धावांची गरज. 61 धावा झालेत. अजब गजब खेळी पाहायला मिळाली. विनय पाटील, हर्षद पाटील चांगली साथ मिळते ती लोकेशची, चांगली साथ मिळाली अमयची आणि चांगल्या धावा बनवल्यात या दुसऱ्या इनिंग मध्ये. चेसिंग ही चांगली होत. जय महाकाल स्पोर्ट्स मालजीपाडा टीमला एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. वेळेचं बंधन जे असतं त्या बंधनानुसार ही माहिती आमच्यापर्यंत मिळते. काय पलटवार केलाय. 61 धावा झालेत 4 षटकांच्या समाप्तीनंतर. बघा ना, सुरुवातीपासून रिक्वायर्ड रन रेटचा जर आपण विचार केला जवळजवळ सुरुवातीपासूनचा रन रेट होता 12.14चा आणि तो मेंटेन केलाय. त्याही पेक्षा जास्त गतीने धावा बनवल्यात. 12.80चा रिक्वायर्ड रन रेट होता आणि त्याही पेक्षा वेगाने धावा बनवल्या आणि ह्याचं मूळ कारण ठरलं विनय पाटील याचा जो झंझावत. 9 बॉल मध्ये 24 धावा त्याने बनवल्या. दुसऱ्या बाजूला हर्षद जिद्द आणि चिकाटी शेवटपर्यंत सोडली नाही खेळाडूने. आता विनोद आलाय, सर्वात अनुभवी खेळाडू आहे, लीडिंग विकेट टेकर, जादूगर, फिरकीचा जादूगर आलाय. त्याला जादू दाखवावी लागेल. 6 मध्ये डिपेंड करायचे आहेत 3 धावा. अजून जास्त वेळ गेला तर मग आणखीन एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आत घ्यावं लागेल. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 3 धाब्यांची गरज आहे. 6 बॉल रिमेनिंग, 3 रन्स रिक्वायर्ड टू विन. 6 मध्ये 3. विनोद म्हात्रे चमत्कार करणारा खेळाडू. ओहो, चमत्कार घडला नाही, चमत्कार घडवलाय. अहो काय घडलं बघूया. चेंडू गेलाय सीमारेषे पार. बाईचा इशारा आलाय. हा आलाय विजयाचा चौकार. कॉंग्रॅच्युलेशन.
थोड्याच वेळात खारबाव गावचे विद्यमान सरपंच महेंद्रजी पाटील साहेबांचं सुद्धा आपण आगमन बघणार आहोत. तत्पूर्वी हँडशेक करा, हस्तांतरण करा आणि त्याच्यानंतरच मैदान सोडा. कॉंग्रॅच्युलेशन, कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. दोन्ही टीम खऱ्या अर्थाने खूप चांगला खेळ केलाय. जय महाकाल स्पोर्ट्स मालजीपाडा संघाने सुद्धा चांगला प्रतिकार केलाय, परंतु आज त्यांच्या अगेन्स्ट जिद्द आणि चिकाटीच्या बळावर या ठिकाणी चांगला खेळ करताना ते दिसलेत. दोन्ही संघाने हा मॅच संपलाय त्याच्यानंतर आयोजकांची संपर्क साधा, जी काय फॉर्मॅलिटीज आहे ती फॉर्मॅलिटीज पूर्ण करा. वेल डन. मॅन ऑफ द मॅच गोज टू आपल्या टीमला देणारा चांगला स्टार्ट काढू. नाव चेंडूल मध्ये 24 धावा बनवल्या. विनय पाटील इज द मॅन ऑफ द मॅच. कॉंग्रॅच्युलेशन विनय, वेल प्लेड. हर्षद तुझं सुद्धा कौतुक असेल. हर्षदने नाबाद खेळी साकारली. हर्षद याने आपल्या टीम करता नाबाद खेळी साकारली. 8 चेंडूंमध्ये 21 धावा आणि दुसऱ्या बाजूला आवश्यकता असताना स्ट्राईक बॉलरवर हल्ला चढवणारा खेळाडू विनय पाटील ठरलाय या मॅचचा हिरो. चांगली सुरुवात करून दिली. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग केली. इलेक्ट्रिक पॉवर संचारली होती विनय पाटील या खेळाडू मध्ये. आणि मला वाटते की खूप दिवसांनी बघतोय मी त्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब स्वीकारताना. वेल डन, चांगला सराव तुमचा सुरू आहे. मी मान्यवरांना विनंती करतोय, कृष्णाजी पाटील साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण वितरित करावा. चंद्रकांतजी आपणा सुद्धा विनंती करतो की आपण या फेम मध्ये या. कॅमेरामॅन इथे फोकस करतायत. डिका स्पोर्ट्सचे कॅमेरामॅन फोकस करतायत अर्थातच. कॉंग्रॅच्युलेशन, वेल डन, क्या बात है विनय. खूप चांगला परफॉर्मन्स, खूप चांगलं प्रदर्शन आपल्या टीम करता. विनय 64 धावा पॅनल्टी लागल्यानंतर सुद्धा हा मॅच तुम्ही जिंकलायत. अभिनंदन तुमचं. काय स्ट्रॅटर्जी होती, सुरुवात कशी करायची असं ठरवलं होतं? यावेळी आम्ही एवढी काही स्ट्रॅटेजी केली नव्हती, कारण आमचा संघ सुद्धा पूर्ण आला नाही. तुम्ही पाहू शकता आम्ही प्लेयर पण आमचे जे लहान मुलं रोज प्रॅक्टिस करतात आमच्या जोडीला त्यांना आज आणले, कारण आमचं एका मित्राचा उद्या साखरपुडा आहे त्याच्यासाठी सगळे शॉपिंगला गेलेत. पूर्ण संघ नसल्यामुळे आम्ही दोघांनी ठरवलं की आपण पुढाकार